नवधान वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते नवधान वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते नवधान वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते नवधान वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते ओके तर मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं TT क्रिएशनच्या पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही आजचा डेमो व्हिडिओ बघितला तर तुम्हाला डेमो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करून टाका. आणि आपल्या व्हिडिओ जे मटेरियल आहे तुम्हाला एकदम फ्रीमध्ये मिळणार आहे. सर्व जे प्रीसेट लिंक वगैरे आहे ते सर्व तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला एक लाईक करून टाका. ठीक आहे मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आपण लोपी सॉन्गवरती मन उदाहरण वाऱ्याचे या सॉन्गवरती आपण आजचा व्हिडिओ तयार केलेला आहे. आणि त्यामध्ये आपण नवीन कन्सेप्ट वापरलेली. तर तुम्हालाही असाच प्रकारचा सेम व्हिडिओ बनवायचा असेल तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण व शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. जर तुम्ही नुसतं मटेरियल डाउनलोड केलं तर तुम्हाला समजणार नाही कुठे काय करायचं आहे, इफेक्ट कोणता कुठे कसा वापरायचा. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, या व्हिडिओ जे मटेरियल तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईट ttcreation.in वरती मिळून जाईल. तुम्हाला ते जायचं आहे, मटेरियल डाउनलोड करून घ्यायचं. ठीक आहे. पासवर्ड कोणत्याही प्रकारचा पासवर्ड नाही मटेरियलला. ठीक आहे. तर तुम्ही मटेरियल डाउनलोड करून घ्या. जर मटेरियल डाउनलोड करताना काही प्रॉब्लेम येत असेल तुम्ही मला इंस्टामध्ये मेसेज करू शकता. नाहीतर एक डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, डाउनलोड मटेरियल तो व्हिडिओ बघा, तेव्हा तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येईल. ठीक आहे. आणि व्हिडिओमध्ये जे आपण फोटो वापरत असतो ते फोटो तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती देत असतो. त्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. तुमचे जर अलर्ट मोशन ॲप नसेल तर तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि तिथे अलर्ट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या. तिथे मी अलर्ट मोशन ॲप दिलेलं आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही प्ले स्टोरवरून डाउनलोड कराल तर ते त्यावरती लोगो येईल. त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून तिथूनच अलर्ट मोशन ॲप डाउनलोड करून घ्या. तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. तर तुम्हाला अलर्ट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे. आणि ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आणि मी जे दोन प्रोजेक्ट तुम्हाला दिलेले आहेत आपल्या वेबसाईटवरती, दोन्ही प्रोजेक्ट तुम्हाला अलर्ट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. मी ऑलरेडी इम्पोर्ट करून घेतले आहेत. ठीक आहे. तर हे जे दोन प्रोजेक्ट आहे तुम्ही अलर्ट मोशन ॲपमध्ये इम्पोर्ट करून घ्या. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला मित्रांनो सर्वात अगोदर सॉन्ग बिटमार्क प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. तर हा जो प्रोजेक्ट आहे तुम्ही दाखवतो तुम्हाला अशा प्रकारे हा जो प्रोजेक्ट आहे. सॉन्ग बिटमार्क ओपन केल्यानंतर तुम्हाला प्लस आयकॉनचा वापर करायचा आहे. सॉन्ग बिटमार्क ओपन केल्यानंतर तुम्हाला येऊन जायचं आहे 12.8 सेकंदावरती. म्हणजे इथून जे बिटमार्क चालू होतं तिथे येऊन जातं तुम्हाला. आणि त्यानंतर प्लस आयकॉनचा वापर करायचा आहे. मीडियामध्ये जायचं आहे. इथून तुम्हाला फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपला जो आहे आजच्या व्हिडिओचा तो. आणि त्यामध्ये अशा प्रकारे फोटोज येऊन जातील. ठीक आहे. तर तुम्हाला यामध्ये अशा प्रकारे फोटो ॲड करायचे आहेत. तर फोटो तुम्हाला मी दाखवतो त्याप्रमाणे तुम्ही ॲड करा. आणि हे जेथे डबल बिटमार्क असेल तिथे तुम्हाला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. आणि ती बिटमार्क अशा प्रकारे इथे ॲड करून घ्यायचा फोटो. ठीक आहे. इथेसुद्धा तसंच आहे. इथेसुद्धा तुम्हाला ती डबल बिटमार्क सोडून द्यायची आणि पुढच्या बिटमार्कपर्यंत फोटो ओढून घ्यायचा. ठीक आहे. आणि एक सिंगल असेल तर त्याला अशा प्रकारे कट करायचा आहे. मग पुढे डबल असेल ते अशा प्रकारे तुम्हाला फोटो इथे ॲड करायचा. ठीक आहे. तर हे बघा, इथे डबल बिटमार्क आहे हे सोडून दिलं आपण. आणि इथे अशा प्रकारे पुन्हा डबल बिटमार्क आली तर इथेसुद्धा फोटो सोडून द्यायचा आहे. आणि त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फोटो ॲड करत चालायचं. ठीक आहे. तर मी फास्टमध्ये जे फोटोज आहेत ते तुम्हाला सर्व ॲड करून दाखवतो आहे. आणि तुम्हाला जर दुसऱ्याचे फोटो वापरायचे असतील ते सुद्धा तुम्ही वापरू शकता या व्हिडिओमध्ये. आणि सर्व जे फोटो आहेत ते 4:5 या रेशोमध्ये क्रॉप केलेले असावे. ठीक आहे. तर तुम्ही ते फोटो क्रॉप करून घ्या. नाहीतर हे जे फोटो आहे मी क्रॉप करून दिलेले आहेत तुम्हाला. ठीक आहे. यांना क्रॉप करण्याची गरज नाही. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला तुम्ही एकदा सबस्क्राईब करून घ्या. ठीक आहे. तरी बघा आपले फोटो आहे ते ॲड करणं होत आलेले आहेत. तरी बघा मी अशा प्रकारे ते फोटो ॲड करून घेतलेत. तुम्ही बघू शकता. हे बघा आपले फोटो आता ॲड करणं झालेले आहेत. ठीक आहे. तर हे बघा अशा प्रकारे तुम्हाला हे फोटो ॲड करायचे. मी तुम्हाला दाखवलेत अशा प्रकारे वेगवेगळे फोटो ॲड करायचे. ठीक आहे.
आणि त्यानंतर तुम्हाला आपला 3D इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे. तर या प्रोजेक्टमध्ये लास्टला एक मी शेक इफेक्ट दिलेला आहे. हा शेक इफेक्ट तुम्हाला इथून कॉपी करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट कॉपी केल्यानंतर आपल्या सॉन्ग बिटमॅप प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे. सॉन्ग बिटमॅप प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला येऊन जायचं आहे इथे खाली आणि इथे आल्यानंतर आपण जेवढे पण ॲड केलेले फोटोज आहेत या सर्व फोटोंना तुम्हाला या प्रकारे अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करायचा आहे. फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, या 3D ड्रॉवरती क्लिक करायचं आणि ते पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. पुन्हा फोटोवरती जायचं आहे, इफेक्टमध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून द्यायचं आहे. तर काही अशा प्रकारे तुम्हाला या सर्व फोटोजना इफेक्ट अशा प्रकारे पेस्ट करून द्यायचं आहे. ठीक आहे. तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही सर्व फोटोजना इफेक्ट पेस्ट करून द्या. आणि अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर तुम्हाला बॅक यायचं आहे आणि आपला 3D इफेक्टचा प्रोजेक्ट पुन्हा ओपन करायचा आहे. पुन्हा ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला मी या प्रकारे अशा प्रकारे एक स्क्वेअर बनवून दिलेला आहे. ठीक आहे. तर हा तुम्हाला पूर्ण जो ग्रुप आहे हा स्क्वेअरचा ग्रुप आहे हा पूर्ण लेअर तुम्ही कॉपी करून घ्यायची. लेअर कॉपी केल्यानंतर आपल्याला पुन्हा त्याच प्रोजेक्टवरती येऊन जायचं चालू प्रोजेक्टवरती आल्यानंतर हे बघा आता तुम्हाला येऊन जायचं सुरुवातीला आणि सुरुवातीला आल्यानंतर जिथे डबल बिटमार्क आहे तिथे तुम्हाला हा ग्रुपवाला लेअर ॲड करायचा आहे. आणि ग्रुपवाला लेअर ॲड केल्यानंतर तो काही अशा प्रकारे दिसेल तुम्हाला. ठीक आहे. तर तुम्हाला पुढच्या बिटमार्कवरती येऊन जायचं आहे आणि यावरती क्लिक करायचं ग्रुपवरती. इथे एक टाईम ड्युरेशनचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आणि याला अशा प्रकारे इकडे ओढून घ्यायचं आहे. तर काही अशा प्रकारे हा फोटो इफेक्ट जो आहे तो इथे व्यवस्थित लागून जाईल. तर पुन्हा पुढे यायचं इथे डबल बीट आहे इथेसुद्धा हा लेअर पेस्ट करायचा आहे आणि अशा प्रकारे इथे या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे इकडे ओढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. आणि इथेसुद्धा हेच करायचं आहे, लेअर पेस्ट करायची आणि इथे अशा प्रकारे या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे इकडे ओढून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर इथेसुद्धा हेच करायचं तुम्हाला अशा प्रकारे हे पेस्ट करून घ्यायचं. ठीक आहे. अशा प्रकारे इकडे ग्रुप ॲडजस्ट करून घ्यायचं. ठीक आहे. तर मी बाकीचे नाही ॲड करत, तुम्हाला हे 4-5 ॲड करून दाखवलेत मी अशा प्रकारे. ठीक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला जायचं पुन्हा आपल्या 3D इफेक्टच्या प्रोजेक्टवरती आणि या प्रोजेक्टवरती आल्यानंतर तुम्हाला मी जो ग्रुप दिलेला आहे तुम्हाला हा ग्रुप इथून पूर्ण सुरुवातीचा हा कॉपी करून घ्यायचा आहे. इथून हा ग्रुप कॉपी केल्यानंतर आपल्याला पुन्हा सॉन्ग बिटमार्कवरती येऊन जायचं आहे. चालू प्रोजेक्टवरती आल्यानंतर इथे अशा प्रकारे इथे पेस्ट लेअर करून द्यायची. ठीक आहे. तर ही लेअर अशा प्रकारे इथे पेस्ट होऊन जाईल आणि त्यानंतर पुन्हा आपल्या 3D इफेक्टच्या प्रोजेक्टवरती येऊन जायचं आहे आणि त्यावरती आल्यानंतर हा जो इफेक्ट दिलेला आहे तुम्हाला अशा प्रकारे ड्रॉ होताना तर हा इफेक्ट इथून पूर्ण कॉपी करून घ्यायचा आहे. लेअर कॉपी करून घ्यायची तुम्हाला. ठीक आहे. आणि कॉपी केल्यानंतर तुम्हाला आपल्या 3D इफेक्टच्या आपला जो सॉन्ग बिटमार्क प्रोजेक्ट आहे तो ओपन करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे इथे हा जो लेअर आहे इथे पेस्ट करून द्यायचा तुम्हाला. ठीक आहे. तर अशा प्रकारे इथे इफेक्ट लागून जाईल आणि पुन्हा पुढच्या बिटमार्कवरती यायचं आहे. इथे अशा प्रकारे पेस्ट करायची आणि अशा प्रकारे शिल्लक राहत असेल तर याला अशा प्रकारे इकडे ओढून घ्यायचं आहे. पुन्हा पुढे यायचं आहे आणि पुन्हा इथे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं. ठीक आहे. तर हे जे आपले सुरुवातीचे 4 आहेत जे 3 फोटो आहेत तुम्हाला इथे अशा प्रकारे इफेक्टला ॲड करायचा. ठीक आहे. आणि इथे तुम्हाला इफेक्ट नाही ॲड करायचा. इथे दुसरा ग्रुप जो आहे आपण ॲड केलेला हा इथून कॉपी करायचा आहे आणि हा ग्रुप इथे ॲड करायचा आहे. ठीक आहे. आणि याला अशा प्रकारे इकडे वाढायचं आहे आणि अशा प्रकारे ओढून घ्यायचं. ठीक आहे. तर काही अशा प्रकारे इथे हा इफेक्ट लागेल तुम्ही बघू शकता. ठीक आहे. जसं तुम्ही डेमो व्हिडिओमध्ये बघितला होता. तर अशा प्रकारे आपला शेक इफेक्ट लागलेला आहे, बाकीचे इफेक्टसुद्धा लागलेले आहे. त्यानंतर मला सुरुवातीला यायचं आहे, प्लस आयकॉनचा वापर करायचा आहे आणि इथून अशा प्रकारे ही शेप घ्यायची आणि याला अशा प्रकारे इकडे ओढून घ्यायचं. ठीक आहे. अशा प्रकारे ओढल्यानंतर त्यावरती क्लिक करायचं आहे, फिल कंपोजिशन एरिया करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला त्यावरती क्लिक करायचं आहे आणि कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. इथे एक ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून कलर जो आहे तुम्हाला अशा प्रकारे पिंक करायचा आहे आणि इथून अशा प्रकारे ब्ल्यू करून घ्यायचा. ठीक आहे. तर काही ह्या प्रकारे हा कलर दिसेल जसं की तुम्ही डेमो व्हिडिओमध्ये बघितला होता. आणि जर तुम्हाला दुसरा कलर इथे ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता. ठीक आहे. तर काही अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो तयार झालेला आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला या ग्रुपमधील इमेजेस बदलायचे असतील, तुम्हाला दुसरे इमेज चेंज करायचे असतील त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मी इमेजेस ॲड करून दिले. ठीक आहे. आणि तुम्हाला यामधील जे इमेजेस आहेत
ते कसे चेंज करायचे, तुम्हाला ते इमेजवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिल्म जायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला इथून इमेजचा तुम्हाला आपला इमेज इथून रिप्लेस करून घ्यायचा. ठीक आहे. तर काही अशा प्रकारे इमेज रिप्लेस होऊन जाईल. ठीक आहे. तर ही 4 इमेज तुम्हाला याच प्रकारे रिप्लेस करायची. तर इमेज वगैरे सगळं रिप्लेस झालेलं आहे. तुमचा लोगो ॲड करायचा प्लस आयकॉनचा वापर करून आणि त्यानंतर या सेटिंगच्या बाजूला ऑप्शन आहे शेअरचं, त्यावर क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ आपला एक्सपोर्टिंगला चालू करून द्यायचा. ठीक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आपण भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा. ठीक आहे.